कोबीची भाजी बनवायची प्रत्येक जणांची वेगवेगळी पद्धत असते। आता याच्या मागे मी तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालून बनवून दाखवली होती। त्याला कमेंट आलते की शेंगदाण्याची भाजी ना चांगलीच नाही लागत, शेंगदाणे टाकून भाजी तशीच नाही लागत, अशीच नाही लागत। पण ज्याची त्याची आवड असते ना, मी त्याच्यात सांगितलं सुद्धा होतं की तुम्हाला आवडत असेल तरच टाका, काही जबरदस्ती नव्हती केलेली। आणि आता ही आजची बनवते ना ती बिना शेंगदाण्याची बनवते, पटकन होती आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। तशीच ती शेंगदाण्याची सुद्धा चांगलीच लागते, पण ज्याची त्याची आवड असते। आता बऱ्याचशा अशा भाज्या असतात की ते शेंगदाणे कूट टाकूनच चांगले लागतात, म्हणून मी टाकत असते। पण तेव्हा सांगते सुद्धा तुम्हाला नसन आवडत तर नका टाकू। तर ह्या भाजीसाठी मग काय करायचं माहिती का, कोबी कापून घ्यायचा मस्त असा, जेवढा बारीक होईल तेवढा उभा उभा। नंतर बऱ्याच हिरव्या मिरच्या कापायच्या, लसूण कापायचं, लगेच कढई ठेवायची, गॅसवर तेल टाकायचं, तेल गरम झालं का मोहरी लसूण टाकायचा आणि ही कापून घेतलेली मिरची टाकून द्यायची। याला थोडंसं असं तळून द्यायचं याच्यामध्ये आणि लगेच आहे ना त्याच्यामध्ये हळद टाकून द्यायची। आता हे हळद टाकल्याच्या नंतर लगेच कोबी टाकून द्यायचं। आता याला आहे ना चांगलं आलटी पलटी करून आहे ना मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं। नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आहे ना हे लय 5 ते 6 मिनिटांमध्ये कोबी शिजून जातो, याचं जेवढं पाणी ना ते लगेच आटून जातं। मीडियम गॅसवर ठेवायचं, एकदम बारीक सुद्धा करायचं नाही, आणि कोबी शिजल्या जातो आणि मस्त आपली भाजी अशी रेडी होऊन जाते। बघू शकता एवढी मस्त लागते नाही भाजी, पटकन होते आणि खायला सुद्धा टेस्टी लागते। तशी शेंगदाण्याची कुटाची सुद्धा भारीच लागते, पण ज्याची त्याची आवड असते। तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल तर टाका किंवा नका टाकू, पण मला तसं बोलत नका जाऊ। तर बघा भाजी आवडली तर करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।